के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण रायगडचा जो काय पेपर आहे तो इन डिटेल ॲनालिसिस करतोय। याच्यामध्ये आपण जीकेचे 4 पार्ट पाहिलेले, त्याच्यानंतर मराठीचा पार्ट पाहिला, पाठीमागच्या लेक्चरला आपण अंकगणितचा एक पार्ट पाहिला आणि आत्ताच्या या चालू लेक्चरला आपण त्या ठिकाणी अंकगणितचा जो काही पुढचा पार्ट आहे तो पाहणार आहोत। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये ज्या काही 78 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपात त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरती विषय असलेले सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा हा संग्रह आहे। याच्यामध्ये ज्या काही ठराविक जिल्ह्यांच्या 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये, स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी समावेश केलेले आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे कलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत। 2023च्या 2021च्या सर्वच्या सर्व वाहतुकीबद्दल प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे आपलं जीकेचं पुस्तक आहे। चालू घडामोडींसह हे जीकेचं पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली संपूर्ण मराठी ही मराठी पुस्तकाची आवृत्ती आहे। याच्यामध्ये 1000 वाक्यप्रचार आणि 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबलसाठी 40 प्रश्नपत्रिकांचा हा आपला सेट आहे। याच्यामध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा असा जवळपास 4000 MCQचा सेट हा आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित, संपूर्ण बुद्धिमापन अशी आपली पुस्तकं आहेत आणि मराठी आणि संपूर्ण बुद्धिमापन या 2 पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा भेटलेला आहे आणि आपण त्या ठिकाणी अंकगणित पर्यंत आलो होतो। 73 नंबरचा क्वेश्चन। आता बघा, या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन सोपाच आहे परंतु तो त्यांनी फिरवून विचारला, त्याच्यामुळे त्याची लेवल थोडी मॉडरेट केलेली आहे। बघा काय विचारले, काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात। बघा काही माणसे, किती माणसे हे दिले का नाही, काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात। जर माणसांची संख्या 2/3 केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, ही कीवर्ड होता। आणखी किती दिवस लागतील। आता 2/3 माणसं केली म्हणजे माणसं वाढवली का कमी केली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बघा 2/3 माणसं केली म्हणजे माणसं वाढवली का कमी केली। आता बघा असं समजा की काहीतरी ठराविक माणसं काम करत होती। बघा काहीतरी ठराविक माणसं काम करत होती, या ठराविक माणसांची 2/3 करतो आपण म्हणजे माणसं झाली 66%। म्हणजे जी 100% माणसं होती ती आपण 66% वरती आली। 66% कसं, 2/3 ला, हे 2/3 ला म्हणजे 2 ला 3 न भागा। बघा सुरुवातीला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, इथं झाले 0। 3 सक 18, 3 सक 18 खाली उरले 2, वरून घेतला 0, परत 3 सक 18 म्हणजे किती झाले 0.66। 0.66 म्हणजे 66%। म्हणजे माणसं आपण कमी केली, वाढवली नाहीत। मग मला सांगा, जर माणसांची संख्या कमी केली तर ह्या 18 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागतील का कमी दिवस लागतील, जास्त दिवस लागतील। म्हणजे 6, 12, 27 आणि 9 एवढे ऑप्शन जे काय दिलेले त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त माणसं लागतील। मग आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय ते फार जास्त महत्त्वाचं आहे। आता इथे समजून असं घ्यायचंय, जर काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करत असतील, बघा काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करत असतील, जर माणसांची संख्या आहे त्या माणसांपेक्षा 2/3 केली म्हणजे 2/3 केली म्हणजे 66% वरती आणली, असणारी माणसं किती असतील 100%। जर 66% माणसं केली म्हणजे आपण 33% माणसं काढून टाकली, म्हणजे 66% माणसं जर कामावरती ठेवली तर बट ऑब्वियस ह्या 18 दिवसांपेक्षा आपल्याला जास्त दिवस लागतील। मग जर 2/3 माणसं केल्यानंतर आपल्याला दिवस किती लागतील हे आपल्याला काढावं लागेल। कसं काढणार ते, आता बघा 2/3 माणसं केली याचा अर्थ 3 हे काय असणार आहे, 3 हे म्हणजे पूर्ण काम असणार आहे। जे छेदात असतं ते पूर्ण दिवस असतात।
की पूर्ण दिवसांमध्ये म्हणजे एक काम, इथं एक काम आहे का नाही, मग हे एक काम पूर्ण होण्यासाठी इथं जर एक यायचा असेल उत्तर तर 3/3 असं लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे एक काम एवढ्या 3/3 दिवसामध्ये पूर्ण होतं. म्हणजेच काम होण्यासाठी पूर्ण दिवस किती लागणार आहेत? 3. आणि किती माणसं ती करणार आहेत? 3 माणसं. बघा 3/3 मध्ये ही 3 माणसं कंप्लीट करणार आहेत 3 दिवसामध्ये. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला दिवस काढायचे की किती दिवस लागतील, तर साधी गोष्ट आहे की जर सपोज ह्याला पूर्ण दिवस असतील, हे पूर्ण दिवस असतील, नेहमी व्यस्त चलन असतं त्या ठिकाणी, 3 हे जर पूर्ण दिवस असतील तर ही 2 वरची असणार आहेत ती माणसं असणार आहेत. म्हणजे काय होईल? 18 गुणुले 3/2, 18 गुणुले 3/2 असं जर केलं, ही काय झाली? माणसांची संख्या. हे काय झाले? दिवस आहेत. दिवस आणि माणसांची संख्या हे नेहमी अपोजिट असतं. कसं असतं? अपोजिट, ज्याला व्यस्त चलनामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. जर मला टोटल माणसं किती लागतील हे जर काढायचं असतील, सॉरी मला जर दिवस काढायचे असतील, तर माणसांची संख्या किती दिली? 2/3 दिली. किती दिली? 2/3. तर 18 दिवसांमध्ये मला जर दिवस काढायचे असतील, जर संख्या कमी केल्यानंतर 18 दिवस मला माहिती आहे, माणसांची संख्या 2/3 आहे, ह्याच्यावरून जर मला दिवस काढायचे असतील की नवीन येणारे दिवस किती, कधी ज्यावेळेस मी माणसांची संख्या 2/3 करतोय त्यावेळेस मला दिवस किती लागतील हे जर काढायचं असेल तर या 18ला ह्याचा उलटा करायचा, म्हणजे 3/2 काय करायचं? गुणाकार करायचा. मग बे 1 बे, बे 9 18, 9 गुणले हे 3 किती झाले? 9×3 = 27. मला 27 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील. आता किती दिवस लागतील? 27 दिवस लागतील. कसं 27 दिवस लागतील काढलं? बघा परत या, हा मुद्दा कळणं फार जास्त महत्वाचं आहे. 27 दिवस मला कसं लागतील? एक काम माझं पूर्ण किती दिवसामध्ये? 18 दिवसामध्ये होते. बघा नीट शांत डोक्याने विचार करा. एक काम माझं 18 दिवसात पूर्ण होते. जर मी माणसांची संख्या 2/3 केली, म्हणजे माणसं कमी केली, तर मला आता बटोबीत जास्त दिवस लागणार आहेत. मग किती दिवस लागणार आहेत? मग ते जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर माझ्याकडं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस आहेत? 18 दिवसामध्ये ते काम पूर्ण होतंय. जर मी माणसांची संख्या माझ्याकडे किती? 2/3 आहे. ह्या 2/3 माणसांना व्यस्त केलं, म्हणजे उलट केलं. व्यस्त करणे म्हणजे उलट करणं, म्हणजे किती? 3/2 केले. तर मला आता नवीन किती दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी? ते माझे दिवस निघतील. ओके. मग 18 पूर्वीचे दिवस, ही माणसांची संख्या ही व्यस्त केली म्हणजे उलटी केली, 3/2 केली. तर गुणाकार भागाकार केल्यानंतर मला जे काही नवीन दिवस लागणार आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी, कधी? ज्यावेळेस मी 2/3 माणसांकडून काम पूर्ण करील त्यावेळेस मला 27 दिवस लागणार आहेत. किती दिवस लागणार आहेत? 27 दिवस. इथं त्यांनी 27 हा ऑप्शन सेट केला होता. बऱ्याचशा जणांनी ह्याला मार्क केलं आणि त्यांचा क्वेश्चन चुकला. का चुकला? कारण त्यांनी काय विचारलं होतं की ते काम पूर्ण करण्यासाठी मला आणखी किती दिवस लागतील. म्हणजे 18 दिवस तर ऑलरेडी माझे लागणार होते, तर मग मला आणखी लागणार, मला टोटल किती दिवस लागतील हे विचारलं नव्हतं, मला अजून किती दिवस लागतील हे विचारलं होतं. म्हणजे 27 - 18 उत्तर आलं 9. म्हणजे मला अजून किंवा आणखी 9 दिवस लागतील हे माझ्या प्रश्नाचं उत्तर राहील. 27 माझ्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. हे त्या ठिकाणी शांत डोक्याने विचार करणं गरजेची गोष्ट होती. ओके. पुढचा क्वेश्चन आलं लक्षात? पुढचा रेल्वेवरती क्वेश्चन दिलाय. हा देखील क्वेश्चन सोपा आहे. ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणारी 260 लांबीची आगगाडी एक बोगदा 45 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या बोगद्याची आपल्याला लांबी काढायची आहे. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला टोटल लांबी किती असणार आहे? बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी बरोबर टोटल लांबी असणार आहे. बघा, बोगद्याची लांबी अधिक टोटल लांबी बरोबर, सॉरी, बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी म्हणजे टोटल लांबी असणार आहे. मग आता आपण सोडवू ते. बघा, बोगद्याची लांबी x मानू. बघा, मग आपल्याला सगळ्याला माहित आहे
अंतर किती असणार आहे? अंतर बरोबर आपल्या डिश टीव्हीचा फॉर्म्युला आहे. अंतर डिश टीव्ही, बरोबर, डिश टीव्ही हा फॉर्म्युला लिहिला. डी म्हणजे काय? अंतर आहे. टी म्हणजे टाइम आहे आणि व्ही म्हणजे त्याच्यातला वेग आहे, वेलॉसिटी. ओके, मग आता बघा, डी म्हणजे अंतर आहे. मग हे अंतर किती असणार आहे? डी म्हणजे काय असणार आहे? आपलं अंतर. मग अंतर किती असणार आहे? त्या बोगद्याची लांबी किती? एक्स अधिक त्या रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी किती दिली आहे? रेल्वेची लांबी दिली 260. ती त्या ठिकाणी मांडली 260 बरोबर. टी किती दिलाय? म्हणजे टाइम. टाइम दिलाय 45 सेकंद. किती दिलाय? 45 सेकंद गुणुले 45 गुणुले वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे वेग. किती दिलाय? 80 दिलाय. किती दिलाय? 80 गुणुले 80 गुणुले ह्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागणार आहे आपल्याला? किलोमीटरचं मीटरमध्ये. कारण बाकीचे ऑप्शन कसे दिलेत? मीटर मीटर मीटर. मग किलोमीटरचं मीटर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गुणुले 518 करावं लागेल. गुणुले 518 आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ हा एक्स भेटेल. आणि एक्स म्हणजेच काय असणार आहे? आपला या बोगद्याची लांबी असणार आहे. मग सोडू आपण. बघा इथं कशाने भाग जातोय का? 9 न भाग जातोय. बघा 9 1 9, 9 2 18, 9 5 45, 9 5 45. आता 2 न भाग जातोय का? हो जातोय. बी 1 बी, 40 2 80, 40 2 80 गेला. खाली छेदामध्ये काहीच राहिलं नाही. वरती काय काय राहिलं? 5 गुणुले 40 गुणुले 5 बरोबर 5 5 25 गुणुले 40 गुणुले 40 करा. ह्या शून्याला शून्याशी 25 चौक 100, 25 चौक 100 म्हणजे हे 1000 काय आलं? मीटर आलं. 1000 मीटर. कसं काय 1000 मीटर आलं? कारण ह्या 518 न गुणल्यामुळं आपल्या कशामध्ये उत्तर येणार होतं? मीटरमध्ये येणार होतं. किलोमीटरचं मीटरमध्ये. बरं, हेकडं काय होणार आहे? ही बाजू आहे तशीच येणार आहे. x अधिक 260, x अधिक 260, x अधिक 260. तिथं पेपरमध्ये प्रत्येक ठिकाणी लिहायचं नाही आहे. शॉर्टकटमध्येच फक्त एकदा हिथं मांडलं की डायरेक्टली हिथंच मांडायचं. आता मला सांगा, हे या ठिकाणी प्लस आहेत, पलीकडे गेल्यावरती काय होतील? मायनस होतील. हे 260 इकडे गेल्यानंतर काय होतील? वजा होतील. म्हणजे 1000 सॉरी वजा 260 वजा 260. शून्यातनं शून्य गेला. इथं 10, 10तनं 6 गेले, 4 राहिले, 4 राहिले. इथं 9, 9तनं 2 गेले, 7 राहिले, 7 राहिले, 740. म्हणजे x बरोबर किती येईल? 740 मीटर. म्हणजे तो बोगदा, x म्हणजे काय? बोगदा. म्हणजे तो बोगदा 740 मीटर लांबीचा असेल. तो बोगदा 740 मीटर लांबीचा असेल. बघू आपण त्या ठिकाणी उत्तर दिले का? 740 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आले लक्षात? सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी क्वेश्चन होता आणि इझिली आपण तो सॉल्व्ह करू शकत होतो. पुढं बघा, एक इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने एक इंजिन बोटीच्या म्हणजे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग हा किती आहे? 18 किलोमीटर आहे. म्हणजे ह्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा ताशी वेग किती आहे? 18 आहे. बरं, व पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा ताशी 2.5 किलोमीटर आहे. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्धचा ताशी वेग काढा. ओके, डायग्रामच्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, नीट विचार करा. असं समजा की ही ह्या ठिकाणी बोट आहे. ओके, ही ह्या ठिकाणी बोट आहे आणि खाली इकडे त्याच्या पाणी आहे. या पॉइंट पासून पाणी असं लक्षात घ्या. आता बघा,
त्यांनी काय सांगितले, या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग किती आहे, 18 किलोमीटर आहे. म्हणजे ज्यावेळेस ही बोट या ठिकाणून इकडे जाते त्यावेळेस प्रवाह हा प्रवाह आहे बरं का. म्हणजे ह्या प्रवाहाला म्हणजे ह्या असं समजा ह्या नदीला, नदी आपली कुठं वाहते, इकडं वाहते. या नदीला काहीतरी वेग आहे, त्या नदीलाच प्रवाह म्हटलंय. मग त्या प्रवाहाचा वेग किती आहे, प्रवाहाचा वेग आहे 2.5 किलोमीटर ताशी. म्हणजे 2.5 किलोमीटरनं हा प्रवाह वाहतोय. म्हणजे ह्या प्रवाहाला काहीतरी वेग आहे, तो किती आहे, 2.5 किलोमीटर आहे. किती, 2.5 किलोमीटर पर तासाला. म्हणजे 2.5 किलोमीटर पर तासाने हा प्रवाह वाहतोय. मग ज्यावेळेस बोट ह्या प्रवाहाच्या दिशेने वाहते त्यावेळेस बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग तो किती दिलाय. बोट ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने वेग करते त्यावेळेस बोट कितीनं जाते, 18 किलोमीटरनं जाते. म्हणजे ज्यावेळेस ही बोट इकडं प्रवाहाच्या दिशेनं प्रवास करते त्यावेळेस ती 18 किलोमीटर पर आवर या वेगानं इकडं प्रवास करते. आलं लक्षात. मग तुम्हाला मी साधा क्वेश्चन विचारला, तर जर बोट प्रवाहाच्या दिशेनं 18 किलोमीटर पर आवरनं प्रवास करते, ज्यावेळेस त्याच सेम टायमिंगला ती नदी किंवा तो प्रवाह 2.5 किलोमीटर पर आवरनं तिकडं त्याच दिशेनं वाहतोय, तर फक्त बोटीचा वेग किती. बघा, तर माझा प्रश्न असा आहे की बोटीचा वेग किती, बोटीचा वेग. मग फक्त बोटीचा वेग काढायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग असणार आहे, बरोबर का. बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग असणार आहे. मग प्रवाहाचा वेग किती आहे, इथं बोटीचा वेग जर काढायचा असेल, तुम्हाला मी समीकरण मांडून दाखवतो. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने बरोबर वेग बरोबर किती असणार आहे, बरोबर बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. मग ह्याच्यामध्ये बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती दिलाय, 18 दिलाय. किती दिलाय, 18. बरोबर बोटीचा वेग माहितीये का, नाही माहिती. बोटीचा वेग तो आपल्याला काढायचा आहे. हा, प्लस प्रवाहाचा वेग किती आहे, 2.5 किलोमीटर प्लस 2.5 किलोमीटर. मग मला सांगा, आपल्याला बोटीचा वेग काढला पाहिजे ना, कारण ज्यावेळेस बोट ह्या पाण्याबरोबर वाहते त्यावेळेसचा हा 18 वेग दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी पण ढकलतंय ना त्या दिशेने. म्हणजेच या 18 मधून बघा, हे 2.5 इकडे प्लस मध्ये, इकडे आल्यावरती काय होतील, मायनस होतील. म्हणजे 18 वजा 2.5 जर केलं तर आपल्याला काय भेटेल, बोटीचा वेग भेटेल. कुणाचा वेग भेटेल, बोटीचा वेग. मग 18 मधून 2.5 वजा केले तर किती, 16 राहिले. 16तून 5 गेले म्हणजे 15.5 किलोमीटर पर आवर हा काय झाला, बोटीचा वेग झाला. म्हणजे हे जर पाणी संथ असतं, वाहत नसतं, कितीनं वाहत नसतं, 2.5 किलोमीटर पर आवरनं हे पाणी जर असं वाहत नसतं, एकदम संत असतं, तर फक्त बोटीच्या वेगानंच ते पुढे गेलं असतं का नाही. मग त्यावेळेस या बोटीचा वेग किती आहे, तर त्यावेळी या बोटीचा वेग आहे किती, 15.5 किलोमीटर. 15.5 किलोमीटर. मग आता बोटीचा आपल्याला वेग भेटला किती, 15.5 किलोमीटर. ज्यावेळेस ह्या बोटीमध्ये इंजिन असेल त्यावेळेस ते इंजिन या बोटीला कितीनं पुढे नेते, 15.5 किलोमीटरनं पुढे नेते संत पाण्यामध्ये. ज्यावेळेस ह्या 15.5 मध्ये मी 2.5 मिळवेल त्यावेळेस मला उत्तर किती भेटेल, 18 किलोमीटर भेटेल. हा माझा प्रवाहाच्या दिशेनं वेग झाला. आता मला सांगा की असं समजा की या बाजूला काय असणार आहे, प्रवाहाचा विरुद्ध दिशा असणार आहे. ही प्रवाहाची विरुद्ध दिशा, कारण प्रवाह कुठं वाहतोय, इकडे वाहतोय. ही त्याची काय झाली, ही प्रवाहाची विरुद्ध दिशा झाली. ही मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बोटीचा वेग मला भेटलेला आहे किती, 15.5. मला प्रवाहाचा ही पण माहिती आहे, प्रवाह कितीनं वाहतोय, 2.5 वाहतोय. मग ज्यावेळेस माझी बोट इकडं जाईल, बघा ज्यावेळेस इकडं जाते त्यावेळेस प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये ऍड होतोय आणि ज्यावेळेस बोट इकडे येईल
त्यावेळेस प्रवाहाचा वेग त्याला काय करणार आहे, त्या बोटीला ढकलणार आहे. तुम्ही बघा ना, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही गाडी चालवत असला की वारा आपल्याला ढकलतो, परिणामी आपला टोटल वेग कमी होत असतो. मग ही बोट 15.5 न इकडे येत असताना हा प्रवाहाचा वेग, प्रवाह इकडे चाललाय, पण त्याच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस जावं लागेल बोटीला, त्यावेळेस हे 2.5 किलोमीटर काय करणार आहे, याला इकडे ढकलणार आहे. म्हणजेच मी ज्यावेळेस 15.5 हा माझा बोटीचा वेग आहे, त्याच्यामधून 2.5 वजा केले तर मला काय भेटेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, म्हणजे हा जो काय वेग असणार आहे हा कसला आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा तुम्हाला वेग भेटेल. 5 5 गेले 0 राहिले, इथं पॉईंटचे पॉईंट, 15 मधून 2 गेले 13, म्हणजे 13 बघा, 13 हा माझ्या प्रवाहाच्या विरुद्धचा दिश हे असेल. हे झालं ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असेल. आता बघा इथं त्यांनी ऑप्शनमध्ये 15.5 पण दिलेले, 15.5 हे काय दिलेले, बोटीचा फक्त वेग दिलाय, ज्याला बोटीचा संत पाण्यातील वेग असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे बोटीचा वेग किंवा बोटीचा संत पाण्यातील वेग तो किती आहे, 15.5 आहे. मग 13 काय आहे, तर 13 हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, कारण सरळ सरळ प्रवाहाचा वेग जर आपल्याला दिला असेल, हाच फॉर्मॅट लक्षात घ्यायचा, बोट बरोबर मध्ये ठेवायची. पाणी इकडे वाहते 2.5 किलोमीटरनं वाहते बघा. मग पाण्याच्या बरोबर गेलं तर ह्या बोटीमध्ये त्या पाण्याचा वेग मिसळेल ना, बोट वाहत 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 पुढे जाईल, प्लस बोटीला पण काहीतरी वेग आहे. बोटीचा काहीतरी वेग किती, 15.5, त्याच्यामध्ये हे 2.5 मिळवले, मला किती भेटेल, 15 आणि 5 15.5 अधिक हे 5 16 अधिक हे 2 किती भेटेल, 18. म्हणजे बोट इकडे जाताना 18 जाईल, 18च्या स्पीडनं जाईल. पण ज्यावेळेस पाण्याच्या विरुद्ध दिशेने पाणी इकडे वाहतंय, मला बोट इकडं आणायचे, असं समजा इकडं माझा किल्ला आहे, तर इकडं माझा असा किल्ला आहे, मग ह्या किल्ल्यावरती यायचे, तर आता पाणी असं इकडे वाहतंय, म्हणजे पाणी माझं त्या बोटीला ढकलणार. मग बोटीचा वेग किती आहे, 15.5, पाण्याचं स्पीड किती, 2.5 किलोमीटर आहे. मग हे 2.5 काय करावं लागेल, ह्या 15 मधून वजा केलं की मला बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध असणारा वेग मला त्या ठिकाणी भेटेल, तो असेल 13. ओके, अशा पद्धतीनं ऑप्शन नंबर 3 त्या प्रश्नाचं उत्तर राहील. 76 नंबरचा क्वेश्चन, (15, x, 24 आणि 32 या 4 संख्या प्रमाणात आहेत, तर x ची किंमत काढा. लक्षात घ्या, ज्यावेळेस 4 संख्या प्रमाणात असतात, नीट ऐका, ज्यावेळेस 4 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस पहिली संख्या अधिक गुणिले शेवटची संख्या, म्हणजे पहिल्या संख्येचा गुणाकार आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार हा मधल्या 2 संख्येच्या गुणाकारा इतका असतो. त्या हिशोबानेच त्यांनी तिथं फ्रेम केलेलं आहे. बघा, पहिली संख्या दिली आहे 15, दुसरी दिली x, तिसरी दिली 24 आणि चौथी दिली 32. मग मी तुम्हाला काय सांगितलं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या या 2 संख्यांचा गुणाकार, बघा पहिली संख्या 15, शेवटची संख्या 32, या दोघांचा गुणाकार या मधल्या 2 संख्येच्या गुणाकारा इतका असतो, म्हणजे x गुणिले 24. मग हे जर सोडवलं, ह्या 2 संख्या म्हणजे पहिली संख्या शेवटची संख्या यांचा गुणाकार मधल्या 2 संख्येच्या गुणाकारा इतका असतो, म्हणजे बरोबरचे चिन्ह मध्ये झालं. आता सोडवा, हे 24 इकडे गुणाकारामध्ये, इकडे आल्यावरती काय होतील, भागाकारामध्ये येतील, म्हणजे 15 गुणिले 32 भागिले 24 बरोबर x. 6च्या पाड्यामध्ये आहे का काय, नाही, 8च्या पाड्यामध्ये 8 एके 8, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 3 एके 3, 3 पाची 15, 5 चोक 20 बरोबर, 5 गुणिले 4 म्हणजे 20, म्हणजे x ची किंमत किती आली, 20 आली. म्हणजे मधली ही जी काय x असणार आहे ती असणार आहे 20. आणि मग गुणाकार करून बघा, हे 20 गुणिले 24, 24 गुणिले 20, 0 0, 24 दुने 48, 480, आणि 15 गुणिले 32 करा,
32 गुणुले 15, 15 दुने 30, हातचे आले 3, 15 त्रिक 45 आणि 3 48. आलं का? दोघांचा गुणाकार सेम, म्हणजे 100% आपलं उत्तर बरोबर आहे की ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात दिल्या जातात त्यावेळेस पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार ह्या मधल्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. एवढा बेसिक कन्सेप्ट ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. 77 नंबरचा क्वेश्चन. एका व्यवहारामध्ये 10,000 रुपये 10,500 रुपये नफा झाला. किती नफा झाला? 10,500 नफा झाला. अ ब क या तिघांनी अनुक्रमे 3, 5, 7 या प्रमाणात तो त्यांना वाटला, तर क ला मिळणारा वाटा किती? म्हणजे तिघांनी पैसे लावलेत अ ब क, त्या तिघांनी पैसे लावल्यानंतर त्यांना नफा झाला 10,500 रुपये. बर, त्यावेळेस अ ब क या तिघांना मिळणारं त्याच्यातलं प्रमाण किती असणार आहे? 3, 5, 7. हे कशाचं? नफ्याचंच प्रमाण आहे. मग काय करावं लागणार? तिघांना मिळणारा जो काही नफा आहे त्यांचा प्रमाणाची बेरीज करायची, कारण त्यावेळेस आपल्याला टोटल नफा भेटेल. अ ला किती भेटणार आहे? 3 नफा एवढा भेटणार आहे. ब ला किती भेटणार आहे? 5 भेटणार आहे. क ला किती भेटणार आहे? 7 भेटणार आहे. ह्यांची टोटल बेरीज करायची. बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. 15 काय झाला? हा झाला टोटल नफा. हा काय झाला? टोटल नफा. आणि टोटल नफा आपल्याला इथं दिलेला आहे. या व्यवहारामध्ये नफा किती झालाय? 10,500. मग 10,500 हा जर टोटल नफा असेल आणि एकूण प्रमाणामधला नफा किती झाला? 15. ह्या 15ने ह्याला भागा, ह्या 15ने ह्याला भागा. 15 एके 15, 15 15 साती 105 आणि हे 0 हे 0. म्हणजे नफ्याचा एक भाग म्हणजे किती असणार आहे? एक भाग म्हणजे 700 रुपये असणार आहे. हे रुपयामध्ये. 10,500 कशामध्ये होतं? रुपयामध्ये. हे 15 होते प्रमाणामध्ये. 15 कसे काढले? ह्या तिघांची बेरीज केली. बेरीज का केली? कारण याच्यामधून आपल्याला टोटल नफा भेटेल ना. 3 अधिक 5 अधिक 7 किती आले? 15. ह्या 15ने कोणाला भागलं? ह्या आपल्याला टोटल नफा किती झालाय? 10,500. 10,500 या टोटल नफ्याला ह्या तिघांच्या नफ्यांची बेरीज केली, त्यांनी भागले. कारण हा तिघांना 10,500 हा जो काही नफा झालेला आहे हा तिघांना झालेला आहे. बरोबर? हे प्रमाण दिले, हे प्रत्येकाचं वेगवेगळं दिलेलं आहे. पण मी जर सगळ्या तिघांचं जर एकत्र केलं तर मला एकूण नफा जो रुपयामध्ये दिलाय त्याचा एक भाग भेटेल. किती? 700 रुपये. मग 700 रुपये मला भेटले. म्हणजेच माझं गुणोत्तर त्यांनी जे दिले 3, 5, 7 ह्याला जर बरोबर मी 700 न ह्याला गुणलं तर मला अ चा नफा भेटेल. ब चा नफा दिलाय 5, त्याला पण मी 7 न गुणलं, 700 न गुणलं तर मला ब चा नफा भेटेल. आणि क चा नफा याला जर मी 700 न गुणलं तर बरोबर मला काय भेटेल? क चा नफा भेटेल. आणि या सगळ्यांची बेरीज केली तर बरोबर किती येणार? 10,500 ना. करा ट्राय. आता अ चा नफा काढायचा असेल तर 700 गुणुले 3 केलं तर 7 त्रिक 21 किती झालं? 2,100. ब चा नफा काढायचा असेल 7 5 35 3,500. आणि क चा नफा 7 7 49 4,900. ह्या सगळ्यांची बेरीज मारा. 0 0 0 0 9 1 10 5 15 हातचाला 1 3 आणि 2 5 4 9 आणि 10 10,500. आली का बेरीज? म्हणजे हा झाला अ ला भेटलेला नफा, हा झाला ब ला भेटलेला नफा आणि हा झाला क ला भेटलेला नफा. आता आपल्याला काय विचारलंय? क ला मिळणारा वाटा किती? क ला किती भेटणार आहे? 4,900 रुपये त्या ठिकाणी क ला भेटणार आहेत. ऑप्शन नंबर 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. उद्या जर तुम्हाला विचारलं असतं अ ला किती भेटणार आहेत? 2100 रुपये. ब ला किती भेटणार आहेत? 3500 रुपये. झाले. सगळे ऑप्शन मध्ये त्यांनी ठेवले होते की बाबा तुम्ही चुकून अ ला क मांडलं किंवा काय इकडं तिकडं तुमच्या नजर चुकीनं दुसऱ्यालाच गुणलं, ते पण ऑप्शन मध्ये असावं अशा पद्धतीने त्यांनी ऑप्शन सेट केलेले आहेत. लक्षात ठेवायचं. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. ऑलरेडी या सेम टाईपचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुढं
आता बघा, आई व मुलगा यांचे 5 वर्षापूर्वी, बघा आई व मुलगा यांचा 5 वर्षापूर्वी वयातला फरक किती, 5 वर्षापूर्वी वयातला फरक हा 25 वर्ष आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी आई आणि मुलगा यांच्या वयातली फरक हा 25 वर्ष आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 9:4 असेल, तर 5 वर्षापूर्वी चे आईचे वय काढा. फक्त समजून घ्यायचं होतं. बघा आपल्याला गुणोत्तर किती दिले, 9:4 दिले. बघा गुणोत्तर किती दिले, 9:4. 9:4 गुणोत्तर कधीच दिले, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9:4 असेल, तर 5 वर्षापूर्वी आईचं वय काढायचंय. मग बघा ज्या वेळेस 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक किती होता, 25. तो वयातला फरक कधीच कमी होईल का, कमी होणार नाही, तो तेवढाच राहील ना. फरक आई आणि मुलातल्या वयाचा फरक, आता सपोज मी आणि माझी आई किंवा तुम्ही आणि तुमची आई यांच्या वयातला फरक 5 वर्षापूर्वी पण तेवढाच असणार, 10 वर्षापूर्वी पण तेवढाच असणार, अजून 5 वर्षानंतर पण फरक तेवढाच राहणार. म्हणजेच बघा 9:4 हे गुणोत्तर दिले आणि त्यांच्या वयातील फरक किती दिलाय, 25 दिलाय. वयातील फरक 25 दिलाय. मग ह्या गुणोत्तरातील फरक किती आहे, 9 - 4 5. 9 - 4 केलं, फरक किती झाला, 5 झाला. मग हा 5, ह्या 5 ह्या 25ला भागा, ह्या 25ला भागा, किती आलं, 5 आलं. किती आलं, 5. हा 5 म्हणजे काय असतो, भाग असतो. मग ह्या 5 ह्याला गुणलं तर मला आईचं वय भेटेल, या 5 याला गुणलं तर मला मुलाचं वय भेटेल. मग गुणा, 9 - 5 = 45, 9 - 5 = 45 आणि 5 × 20. मग बरोबर फरक राहिला का, 25 राहिला. हे 45 काय झालं, आईचं वय झालं. हे काय झालं, आईचं वय झालं. पण कधीच हे 9:4 गुणोत्तर कधीच आहे, 5 वर्षानंतरचं. 5 वर्षानंतरचं म्हणजे हे 45 आईचं वय कधी असणार आहे, 5 वर्षानंतर असणार आहे. मग आजचं वय किती, अलीकडे असणार अजून. म्हणजे आजचं वय काढण्यासाठी मला ह्या 45 मधून 5 वजा करावं लागतील. म्हणजे आजचं आईचं वय किती येईल, 40 वर्षे. आईचं आजचं वय किती येईल, 40 वर्षे. आले का लक्षात. मी सुरुवातीला काय केलं, ह्या वयातील फरक किती आहे, 25 आहे असं त्यांनी सांगितलं होतं. बरोबर, तो 25 आहे तसा मांडला. मला गुणोत्तर काय दिले, 9:4 दिले. कधी, 5 वर्षानंतर. मला सांगा वयातला फरक किंवा वयातलं गुणोत्तर, जे वयातला फरक असणार आहे हा नंतर पण तेवढाच राहणार, आज पण तेवढाच राहणार, अजून किती वर्षांनी जरी मोजलं तरी तेवढाच राहणार. सेम आपल्या आईचं आणि आपलं विचार करायचा. बर, मग आता मी काय केलं, ते गुणोत्तर घेतलं. किती दिले, 9:4 दिले. जर 9:4 दिला असेल तर त्या गुणोत्तरातला फरक काढला, किती आला, 5. जो गुणोत्तरातला फरक आलाय त्याने जो फरक दिलाय मला, किती दिलाय, 25. त्या 25ला 5 भागलं, किती आलं उत्तर, 5 आलं. मग ह्या 5 9ला गुणलं. बघा या 5 9ला गुणलं तर 45 वर्ष मला आईचं वय भेटलं. बघा 45 वर्ष मला आईचं वय भेटलं. मग हे 45 वर्ष आईचं वय मला भेटलं, पण हे कधी भेटलं, 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 9:4 आहे ना. म्हणजे हे 5 वर्षानंतरचं भेटलं. म्हणजेच 5 वर्षानंतर आई 45 वर्षाची असणार आहे. म्हणजे आज किती वर्षाची असणार आहे, आज असणारे 40 वर्षाचे. आलं लक्षात. मग आपल्याला काढायचंय किती, 5 वर्षापूर्वीच त्यांनी विचारले. मग 5 वर्षापूर्वी आई कितीची होती. जर आज आई 40 वर्षाची आहे म्हणजे 5 वर्षापूर्वी ती 35 वर्षाची होती. 40 - 5 किती आलं, 35. म्हणजे 5 वर्षापूर्वी आई 35 वर्षाची होती. मग ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर राहील. तिथं त्यांनी 40 पण दिले, 45 पण दिले, 35 पण दिले. एक्झामिनर फार हुशार आहे, त्यांनी जे 45 वय आले केले का नाही ते पण इथं मेन्शन केले. त्याच्यानंतर 40 पण केलेले, 35 पण केलेले. तुम्ही नीट विचार करायचं. विचारले कधी, 5 वर्षापूर्वीच विचारले. म्हणजे हे गुणोत्तर दिले हे 5 वर्षानंतर दिले. बघा 5 वर्षानंतर आजचं वय, बघा हे 5 वर्षानंतरचं वय मला निघलं, 45 निघलं. ते त्याच्यातून 5 वजा केलं, आजचं वय आलं. आणि मला कधीचं विचारलंय, प्रश्न विचारलाय 5 वर्षापूर्वीचं. म्हणजे मला काढायचं इथलं वय. मग हे काढायचंय तर मला काय करावं लागणार, 5 वजा करत यावं लागणार. म्हणजे 45 मधून 5 वजा केले, 40 ते आलं आजचं वय. उद्या जर प्रश्नामध्ये हाच प्रश्न सेम विचारला
आणि त्यांनी विचारलं आजचं वय किती, तर 40 वर्ष. ह्याच्यातून 5 वजा केले तर आपल्याला काय भेटणार आहे, त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वीचं वय भेटणार आहे 35. हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन. हा पण पर्सेंटेजचा प्रश्न दिलाय. हा सोपा प्रश्न होता. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के. आता बघा आपण सगळे शाळेत शिकलोय. आपण काय म्हणतो की मला 100 पैकी बघा 100 पैकी 90 मार्क मिळाले. 100 पैकी मला 90 मार्क मिळाले तर मग घरचे विचारतात तुला किती टक्के मार्क मिळाले. परत एकदा सांगतो. मी घरी जाऊन सांगितलं की मला 100 पैकी 100 मार्काचा पेपर होता त्याला 90 मार्क मिळाले. तर मग घरचे विचारतात तुला किती टक्के मार्क मिळाले. कसं काढतो त्यावेळेस आपण मला सांगा की 100 पैकी 90 मार्क्स मिळाले. 90 मार्क्स मिळाले. मग आपण कसं म्हणतो जेवढे टोटल असतात ते कुठे लिहितो छेदात. ह्या 100 पैकी किती भेटलेत मला 90 भेटलेत. बरोबर. मग घरचे विचारतात तुला किती टक्के भेटले. मग टक्के काढण्यासाठी नेहमी आपण काय करतो त्याला 100 न गुणतो. मग ह्या 100शी 100 गेले म्हणजे किती भेटले मला 90% गुण भेटले. ओके. पण आता नीट वाचत असताना 100 पैकी म्हणजे जे पैकी आहेत ते कुठं लिहिले मी छेदात लिहिले आणि जेवढे मिळाले ते कुठं लिहिले वरती अंशात लिहिले आणि त्याला गुणिले 100 केलं की मला टक्के भेटले. मला इथं काय काढायला लागलोय किती टक्के भेटले म्हणजे मला 100 न तर गुणायचं आहे. एवढं तर कळलं. बर पुढं कोणाला 100 न गुणायचंय 2400 पैकी. इथं काय म्हटलं होतं 100 पैकी. ज्यावेळेस मी 100 पैकी म्हटलं त्यावेळेस ह्या पैकीच्या अगोदर पैकी या शब्दाचा अगोदरचा आकडा आहे तो छेदामध्ये घेतला म्हणजे 2400 पैकी. कोणापैकी 2400 पैकी म्हणजे 2400 काय टोटल आहेत त्याला छेदात घ्यायचं. पैकीच्या अगोदरचा शब्द छेदात घ्यायचा. 2400 पैकी इथं जसं 100 पैकी होतं 100 पैकी 90 म्हणजे 90ला अंशात लिहिलं तसं 144ला मी अंशामध्ये लिहिणार आणि मग करा. आता सगळ्यांना माहिती ही 12चा पाडा आहे. 12चा वर्ग किती होता 144 म्हणजे ह्याला 12 भाग जातोय. 12 आणि खाली पण 12 भाग जातोय. 12 दुने 24 शून्याशी 0. ह्या शून्याला हे 0 गेले. किती राहिले 2. बेके बे 6 दुने 12 म्हणजे 6% असणार आहे. 6% ह्या प्रश्नाचं उत्तर असणार. एकदम सोप्या कॅटेगरीतला त्या ठिकाणी प्रश्न होता. सहज सुटणार होता. थोडा कन्सेप्च्युअल विचार करणं गरजेची गोष्ट होती. छेदात काय घ्यायचं तेवढं फक्त कळलं असतं तर 100% उत्तर आलं असतं. 4400 म्हणजे 2400 पैकी मार्क आहेत ना 144 त्याच्यावरून आपण तो प्रश्न सोडवता आपल्याला आला असता. ओके. पुढचा प्रश्न 80 नंबरचा. बघा एक वस्तू 300 रुपयांना विकल्यामुळे 30 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा आपल्याला काढायचा आहे. शेकडा तोटा किती झाला आणि खाली सगळे अपूर्णांकात दिलेले. बघा हिथं काय दिले विकले. किती रुपयांना विकली 300 रुपयाला तर काय झालाय 30 रुपये तोटा झालाय. आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. कन्सेप्टवर चालायचं. कन्सेप्ट सोडायचे नाही. आपण सगळी शेतकऱ्याची मुले. असं समजा की आपल्या घरी आत्ता सध्या टोमॅटो आहेत. टोमॅटोचं एक कॅरेट आहे. जर ते टोमॅटोचं कॅरेट आहे हे 300 रुपयाला आपण विकले त्याच्यामुळे 30 रुपये तोटा झाला. मग 30 रुपये तोटा झाला. मग आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की तोटा होतोय खरेदी होते ह्याच्यावरून काहीतरी आहे. एक सूत्र असं असतं बघा. ही आहे खरेदी किंमत. ही काय आहे खरेदी किंमत म्हणजे खकी खरेदी किंमत. ही खरेदी किंमतीमधून जर तोटा वजा केला तोटा हा वजा करायचा असतो त्यावेळेस नेहमी काय भेटत असते विक्रीची किंमत भेटत असते. बघा विक्रीची किंमत भेटत असते. ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस आपण खरेदी किंमत ही नेहमी कशी असते जास्त असते. खरेदी किंमत जास्त असते. आता बघा खरेदी किंमतीमधून जर तोटा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस विक्री किंमत काढायची असते खरेदी किंमतीमधून तोटा वजा केलं की विक्री भेटणार. सेम नफा ज्यावेळेस भेटत असतो त्यावेळेस नफा हा अधिक करायचा असतो. म्हणजे खरेदी किंमत खकी अधिक नफा
अधिक नफा बरोबर विक्री किंमत असते, बरोबर विक्री किंमत असते. आता बघा, ज्या अर्थी एकदम टोटल लॉजिकली विचार करायचा आहे की 300 रुपयाला विकली म्हणजे ही तर कसली किंमत दिली, ही 300 रुपये ही आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे. 30 रुपये काय दिलाय, तोटा दिलाय. म्हणजे खरेदी किंमत आपल्याला काढावी लागेल का, हो काढावी लागेल. खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत का काढावी लागेल, कारण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा फक्त आणि फक्त खरेदी किमतीवरतीच भेटतो. परत एकदा सांगतो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जर आपल्याला काढायचा असेल तर तो आपल्याला खरेदी किमतीवरच काढावा लागतो. या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत प्रॉब्लेम मध्ये माहिती नव्हती. प्रॉब्लेम मध्ये काय दिले, विक्री किंमत दिली 300 रुपये, तोटा दिलाय 30 रुपये. खरेदी किंमत दिली का, दिलेली नाही. सुरुवातीला खरेदी किंमत काढून घ्यायची. कशी काढणार, तर खरेदी किंमत वजा तोटा बरोबर विक्री किंमत. विक्री कितीला झाली, 300 रुपयाला. 300 रुपयाला विक्री झाली. किती तोटा झालाय, 30 रुपये. इकडं लिहिलं खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत वजा तोटा हा नेहमी वजात लिहायचा. खरेदी किंमत वजा तोटा बरोबर विक्री किंमत. आता हे इकडे वजा आहे, इकडे गेल्यावरती काय होतील, अधिक होतील. म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे, 300 अधिक 30 म्हणजे 330 रुपये. बघा, 330 रुपये माझी काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. असं समजा की तुम्ही शेतकरी तर तुम्ही पुढच्याला, म्हणजे असं समजा की तुम्ही शेतकरी आणि मी तुमच्याकडून 330 रुपयाला काय केलं, तुमचं टोमॅटोचं कॅरेट विकत घेतलं. किती रुपयाला घेतलं, 330 रुपयाला. आणि विकताना 300 रुपयाला विकलं. म्हणजे मला काय झाला, तोटा झाला. किती रुपये झाला, 30 रुपये झाला. 30 रुपये झाला. कसं तुम्ही काढलं, कारण तुम्हाला माहिती होतं की खरेदीच तुम्ही तुमच्याकडून खरेदी केलंय 330 रुपयाला, विकलं किती, विकलं 300 रुपयाला. मग हे 330 वजा 300 केलं, उत्तर आलं 30. हा तुमचा काय झाला, तोटा झाला. म्हणजे तेच फक्त मी समीकरणाच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. ओके, मग ह्याच्यावरून मी खरेदी किंमत काढून घेतली. माझ्याकडे विक्रीची किंमत दिली होती, आता तोटा दिला होता, त्याच्यावरून मला खरेदी किंमत भेटली. मग खरेदी किंमत भेटल्यानंतर लक्षात घ्या, शेकडा नफा होत असतो किंवा शेकडा तोटा होत असतो, हा नेहमी खरेदी किमतीवरतीच होत असतो. म्हणजे बघा, शेकडा तोटा, कारण प्रश्न काय विचारलाय, मला विचारलाय शेकडा तोटा किती झाला. मग बघा, शेकडा तोटा बरोबर खरेदी किंमत आणि हा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरतीच होत असतो ना, विक्री किमतीवरती होत नसतो. खरेदी किमतीवरून आपण विकणार, मग त्याच्यावरून आपल्याला कळणार की नफा झाला का तोटा झाला. जर ते कॅरेट मी 350 रुपयाला विकलं असतं तर 20 रुपये मला नफा झाला असता. हे मला कसं काय कळलं, कारण माझी खरेदीच 320 ना. नफा झालाय की तोटा झालाय हे तुम्ही कशावरून ठरवताय, ह्या खरेदी किमतीवरून ठरवताय ना. जर मी ते 300 ला विकलं तर तुम्ही काय म्हणताय, 30 रुपयाचा सर तुम्हाला तोटा झाला. जर मी 350 रुपयाला विकलं असतं तर तुम्हाला 20 रुपये नफा झाला. पण हा नफा झाला किंवा तोटा झाला हे कशावरून सांगताय तुम्ही, ह्या खरेदी किमतीवरून सांगताय. म्हणजे ही खरेदी किंमत कुठं लिहायची, छेदात लिहायची. बर, लिहिली. आता आपल्याला तोटा किती झालाय, 30 रुपये झालाय. किती झालाय, 30 रुपये गुणुले 100, गुणुले 100. मग आता बघा, 30 वजा 330, खरेदी किंमत किती आहे, 330, तोटा किती आहे, 30 गुणुले 100. ह्याच्यावरून आपल्याला काय भेटेल, शेकडा तोटा भेटेल. मग शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. मग तोटा किती झालाय, 30 रुपये. 30 म्हणजे काय, इथं तोटा लिहितो म्हणजे तुमच्या सूत्र लक्षात राहील. शेकडा तोटा लिहिता असताना जे लिहितात, म्हणजे हिथं शेकडा नफा लिहिला तर हिथं काय लिहिणार, नफा लिहिणार. शेकडा तोटा लिहिला तर हिथं काय लिहिणार, तोटाच लिहिणार. बघा, हिथं जर शेकडा नफा असं जर समीकरणामध्ये टाकलं तर अंशामध्ये नफा लिहायचा, हिथं जर शेकडा तोटा टाकला तर अंशामध्ये तोटा लिहायचा. मग बघा, शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत, तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 100 का, कारण त्यांनी टक्केवारी निघत असते. मग तोटा किती झालाय, 30 रुपये. खरेदी किंमत आपण आत्ताच काढली, किती, 300 रुपये, छेदात लिहिली, गुणिले 100. मग सोडवा, आहे 0शी 0 गेला, 0शी 0 गेला. ह्याला 3 न भाग जातोय का, जातोय. 3 धाय 30, खाली 11, बरोबर का. म्हणजे कसं येईल, हे बघा,
10 उरलं किती 10 गुणिले 10 भागिले 11, 10 गुणिले 10 भागिले 11, मग 10 10 100, 100 भागिले 11. मग 11 ने भाग जातोय का ह्याला? नाही जात. मग हे असं भागून बघा, 100 भागिले 11, 11 9 99, 11 9 99, खाली किती उरला? 1, वरून घेतला 0, खाली बाकी किती उरली? 1, म्हणजे 9.1/11, 1/11 असं त्या प्रश्नाचं उत्तर राहील. 9.1/11, कारण एकच ऑप्शन 9 मध्ये दिलं आहे. दिसतंय का? 10% वगैरे पूर्ण तर जाणार नाही. ज्या अर्थी एक्झामिनरना असे पॉईंटमध्ये उत्तर दिलेत म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ओके, कळलं? फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे लक्षात येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की नफा असेल किंवा तोटा असेल हा खरेदी किमतीवरतीच होणार आहे. मग जर नफा असेल तर ॲड करायचा खरेदी किमतीमध्ये, त्यावेळेस विक्री किंमत भेटणार. तोटा असेल तो पण तोटा झाला तर मायनस करायचा. कोणामध्ये? खरेदी किमतीमध्ये. आपण हे सगळं करतोय, प्लस करतोय किंवा मायनस करतोय, ह्या कशामध्ये करतोय? खरेदी किमतीमध्ये. नफा झाला तर प्लस करणार, तोटा झाला तर वजा करणार, पण कशामध्ये? खरेदी किमतीमध्ये. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार? विक्री किंमत. या प्रॉब्लेम मध्ये मला विक्री किंमत दिली होती, तोटा दिला होता, त्याच्यावरून मी काय काढलं? खरेदी किंमत काढली. ती किती आली? 330. त्याच्यानंतर शेकडा तोटा हे सूत्र लिहिलं मी. शेकडा तोटा हा नेहमी शेकडा तोटा हो किंवा शेकडा नफा हो हा नेहमी खरेदी किमतीवरती भेटत असतो. मग शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. गुणिले 100 का केलं? गुणिले 100 केलं त्याचं कारण असं, कारण इथं शेकडा हा शब्द लिहिलाय ना, शेकडा म्हणजे 100 म्हणून गुणिले 100 केलं. मग तोटा किती झालाय? 30. खरेदी किंमत किती झाली? 330. या शेकड्यावरून गुणिले 100 केलं. हे सगळं सोडवलं. सोडवल्यानंतर आलं माझं 100/11. मग 11 9 99 म्हणजे 9.1/11 असं यायला पाहिजे. जर ऑप्शन प्रश्नामध्ये गेलो तर ऑप्शन नंबर 4 मध्ये 9/11 असं दिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न 85. हे सगळं बुद्धिमापनचे प्रश्न आहेत. आपण ते नंतरच्या एका सेशनमध्ये पूर्णच्या पूर्ण बुद्धिमापन घेऊ. 91 नंबरचा प्रश्न आहे. बघा, एका शाळेत 45 विद्यार्थ्यांच्या मागं 2 शिक्षक आणि 1 शिपाई आहे. जर त्या शाळेत एकूण सर्व मिळून 816 जण असतील तर त्या शाळेत शिक्षक किती असतील? त्या शाळेत शिक्षक किती असतील? आता बघा, 45 विद्यार्थ्याच्या पाठीमागं 2 शिक्षक अधिक शिपाई म्हणजे एक ग्रुप कसा होतोय? विद्यार्थी अधिक ज्यावेळेस विद्यार्थी 45 आहेत, त्या 45 विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षक किती आहेत? 2 आणि शिपाई किती आहे? 1. ओके, हाच सगळ्यांचा काय? एक ग्रुप आहे. हे सगळं एकूण असणार ना, हा झाला एक गट. म्हणजे एक गट विचारात केला तर असं समजा की एका वर्गामध्ये, असं समजा एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 45 विद्यार्थी. मग त्या 45 विद्यार्थ्यांना शिकवायला 2 शिक्षक आहेत आणि सगळं झाडून पुसून घ्यायला 1 शिपाई, असा एक वर्ग आहे. मग त्या वर्गाचा विचार करता टोटल किती लोक आहेत त्या वर्गासाठी? 45 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 45 47 आणि 48. हा, मग आता त्यांनी पुढे काय दिले की एकूण सर्व मिळून 816 जण आहेत. असं समजा की त्या शाळेमध्ये टोटल सगळे किती येतं? असे एका वर्गामध्ये 48 आहेत, पण टोटल अख्ख्या शाळेमध्ये बघा, टोटल अख्ख्या शाळेमध्ये 816 जण आहेत. किती? 816 जण आहेत. मग मला वर्ग भेटतील का? असं समजा हे सगळं वर्ग आहे, हा एक वर्ग आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थी 45, शिक्षक 2 आणि 1 शिपाई, हा झाला वर्ग. मग वर्ग किती झाला जणांचा झाला? 48 जणांचा झाला. मग त्या टोटल शाळेमध्ये किती लोक आहेत? 816. म्हणजे मला वर्गांची संख्या भेटेल का नाही? किती? कशी भेटेल? ह्या 48 न जर ह्या एकूण ह्याला भागलं मी तर मला वर्गांची संख्या भेटेल. ही 48 काय आहे? एका वर्गाची संख्या आहे.
एका वर्गामध्ये 48 जण आहेत, मग ह्या 48 न मी 816 जर भागलं तर मला त्या शाळेमध्ये टोटल किती वर्ग खोल्या आहेत हे भेटेल ना. असं समजा एका वर्ग खोलीमध्ये, असं समजा ही वर्गाची खोली आहे, त्या वर्गाच्या खोलीमध्ये 45 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि 1 शिपाई, असे टोटल किती झाले 48. म्हणजे एका वर्ग खोलीमध्ये 48 जण आहेत. मग जर त्या शाळेमध्ये 816 जण असतील सगळे मिळून, विद्यार्थी प्लस शिक्षक प्लस शिपाई, तर वर्ग खोल्या किती होतील हे तर निघेल आपल्याला. मग ह्याचा गुणाकार भागाकार करा. कशाने भाग जाईल बरं? 2 न तर जाईल. 2 न तर सुरुवात करू. 4 न पण जाईल बहुतेक. 4 एके 4, 4 दुने 8. बर, 4 दुने 8 वरून घेतला 1, 0 भाग दिला शून्याचा आणि 4 चौक 16. ओके, बरोबर का? 816 भागिले 4, 4 दुने 8, वरून घेतला 1, 0 वरून घेतला 6, 4 चौक 16, 204. 204 झाले. परत ह्याला 12 न भाग जातोय का? 12 एके 12, 12 7 84 जातोय. 12 एके 12, 204 भागिले 12, 12 एके 12, खाली उरले 8 वरून घेतले 4, 12 7 84, 12 7 84. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं? 17. 17 काय आहेत? 17 ह्या वर्ग खोल्या आहेत. तिथं वर्ग खोल्या किती झाले? 17 आहेत. पण एका वर्गामध्ये आपल्याला कळलं की त्या शाळेमध्ये 816 जण आहेत. एका वर्गामध्ये 48 जण आहेत. त्याच्यावरून आपण वर्ग खोल्या काढल्या, किती? 17 आल्या वर्ग खोल्या. मग 17 वर्ग खोल्या आल्या तर मग प्रत्येक वर्ग खोलीमध्ये 2 शिक्षक आहेत. मग ह्या शिक्षकाला मी जर 17 न गुणलं तर मला काय भेटेल? शिक्षकांची संख्या भेटेल. 17 दुने 34. ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. मला जर विचारलं असं की त्या वर्गामध्ये शिपाई किती, तर ह्या 17ने ह्या 1 ला गुणला असतं. प्रत्येक वर्गाला 1 शिपाई ना, तर मला सरळ सरळ 17 शिपाई भेटले असते. जर मला विचारलं असतं की विद्यार्थी किती, तर 45 गुणुले 17 केलं असतं. 17 5 85, हातचे आले 8, 17 चौक 7 चौक 28, हातचे आले 2, 4 एके 4 2 6, 68, 68 अधिक 8, 8 8 16, हातचाला 1, 7 76. म्हणजे 765 विद्यार्थी झाले असते. म्हणजे 765 विद्यार्थी, शिक्षक किती? 17 दुने 34 अधिक 17 शिपाई. ह्या सगळ्यांची बेरीज करा. 9 9 7 16, हातचाला 1, 9 1 10, नाही 11, हातचाला 1, 816 झालं. 816 भरलं का टोटल? एवढे विद्यार्थी, एवढे शिक्षक, एवढे शिपाई, झालं. बेरीज बसले. म्हणजे कळलं. फक्त समजून घ्यायचं होतं की ते उत्तर आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काढता येईल. ओके, मग जेवढे आपण गणिताचे, अंकगणिताचे जेवढं पार्ट होता तेवढा आपण घेतला. फक्त समजून घ्यायचं होतं. मी तुम्हाला ते वर्ग खोले आहे ते तुमच्या समजण्यासाठी सांगितलेले, अंडरस्टँडिंगसाठी सांगितले. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आगामी काळामध्ये जर तुम्हाला काय अपेक्षित असेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. तशा पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो. धन्यवाद.